काय म्हणलं सगळी गरज नाही म्हणायचं सगळी आत धुवून आणते मी नदीवर बाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी नदीवर धुवून खळखळ आणून खाली पूर्ण आतरते. मला इथं एक एक तुकडे तुकडे जोडून आतरायला ना पुरी कण आहे त्या माहिती आहे का, मला भुईला झोपवत्यात. माझ्या एकटीसाठी चटई आतरते. मला ना खाली भुईला झोपायला रात्रीच्याला कळत आहे मग थंडी वाजल्यावर. तुमचं काय खरं 5 मिनिटाचं बोलणार, हे कशाला आणलंय ते कशाला काय आणलंय. आता इथं दुकान झाल्यामुळे जरा होतं पसारा इकडं तिकडं. तुला ना आता मारच खाणार बघ तू. इतका वैताग आलाय तुझा ना. आता किती वाजते आतापर्यंत तुमच्या आंघोळ्या चालल्या ग? आ कुठं जायचं एवढं नटून? का लगीन करायचंय तुमचं आता? काय डोक्यात काय झालं एके दिवसातच? काल धुतलंय ना सगळं राडाच करून ठेवलाय. पाहुणे येणार आहे ते घरी. आज माझी भाऊजं यायची, छोटी भाऊजं यायची. तर बघा ते माझं पोरग काम आवाज कमी झाला का आता. पाहुणे येणार ते कधीच्या काळा. या पुरी अशा आगाऊपणा गैरात्या वागायच्यात. आंघोळीचा तपास नाही. अजून मला भांडणं हे बाहेर फिरणं हेच चालेल. मी जरा दुकानाच्या राड्यात गडबडीत होते. मांडणं बिडणं बघा ना जमते का कसं लावलं. तिथल्या तिथंच पसारा झाला. ओले काय करू दुकानाला ते हीच नाही बसवायला मला. याच्यातच चाललंय माझं सगळं. तिथलं द्यायचं जरा थोडं गिरायकलं नाही पण थोडं आपलं तेवढंच येते. म्हणलं काहीतरी केलं तर होते ना प्रयत्न. काहीतरी केलं तरच होते ना. तर कोण देणार आहे आपल्याला आणून? तर या लेकराला कळतच नाही. ह्यांच्याच नादीत बसावं. काय करावं का नाही माणसानं, सुधरावं का नाही. आता पाहुणे यायचे बघा. आता तुम्हाला माझी भाऊजं येणार आहे. माझा जीवाचा अंत करायचा भाऊ तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओमध्ये, मी व्लॉगमध्ये. तर हे त्याची बायकोच येणार आहे बघा. आज मला भाऊ असता तर किती खुश झाला असता, आनंद वाटला असता त्याला. पण त्याला दारूने सुधरू दिलं नाही भावानं. यूट्यूब फॅमिली तुम्हाला सांगते, दारू ही इतकी घातक आहे जीवाला. कसल्या मी म्हणणाऱ्या माणसाला घरात पोचू शकते. तर तुम्ही दारू बिरू प्यायच्या नादी लागू नका. त्याऐवजी दुसरं तुम्हाला लय पैसे जास्त झाले असले तर एखाद्या गरीबाला दान करा. आश्रमशाळेत जावा, अनाथ आश्रममध्ये जा, त्यांना दान करा. जेवण बनवून जेवू घाला त्यांना. जर पैसे तुमच्याकडे राहत नसतील तर. पण पिऊन पार स्वतःची तर जिंदगी बरबाद आहेच. आता ते माझी भाऊजाईचं वय काय आहे तुम्ही बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आणि आता ते काय आताच लगेच मेलेलं नाही, ते 7-8 वर्ष झालं मरून. तर कसं माणसाचं जीवन राहते बघा. एवढ्यापणापासून जर जिंदगी असं बिगर नवऱ्याचं कठीण असं नसलं तर कसं होतं ते माहिती आहे सगळं. बघा जिंदगीत एकमेकाच्या दुरीशी संसार होत नाही. मुलं लहान सांभाळणं किती कठीण असते एकट्या बाईला. तुम्ही चला बघा तुम्हाला